सीपी सर आणि जॉईंट सीपी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे 1 डिसेंबरपासूनच आपण डिसेंबर महिन्यात मद्यपींचं प्रमाण वाढत असतं, त्यामुळे 1 डिसेंबरपासूनच आपण जास्तीत जास्त कारवाई करण्याचं हे चालू केलं आहे. पण मागील 3 दिवसात आपल्या कारवायांमध्ये वाढ झालेली आहे. जसं की 26 तारखेला 45 कारवाया होत्या, 27 तारखेला 44 कारवाया होत्या आणि काल 113 कारवाया होत्या. म्हणजे मागील 3 दिवसात एकूण 202 कारवाया झालेल्या आहेत. आणि त्यासाठी आपले जवळपास 4 एसीपी 17 पीआय आणि 23 पीआय आणि 108 110 कर्मचारी ह्याबद्दल काम करत आहेत, डीडी साठी काम करत आहेत. आणि आज आपण दुपारपासूनच, रविवार आहे तर आज दुपारपासूनच आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवायासाठी टीम्स लावलेल्या आहेत. मी सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छितो की जर आपला एक तर दारू पिऊन त्यांनी गाडी चालवू नये, अगर खूपच त्याच्या बगैर राहतच नसेल तर किमान त्यांनी ऑटो आणि टॅक्सीचा वापर करावा, जेणेकरून त्यांच्या कुठेही अपघात होणार नाही किंवा नवीन वर्ष त्यांना सुखरूप आणि हातपाय वगैरे व्यवस्थित ठेवून बघता येईल. यावर्षी आपण हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना त्याबाबत कल्पना दिलेली आहे की त्यांनी त्यांच्याकडे जे येणारे मद्यपी असतात त्यांना कोणत्याही प्रकारची गाडी चालवून देऊ नये. त्यांच्यासाठी एक तर ड्रायव्हर्स ठेवावेत, एक्स्ट्रा ड्रायव्हर्स वॅले ठेवावेत, नाही तर त्यांना ऑटो किंवा टॅक्सीची व्यवस्था करून देण्यात यावी त्यांच्याच पैशाने. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।